नमस्कार, आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। आमचे प्रतिनिधी राजेंद्र काळभोर यांनी सहजपूर नांदूर ह्या भागात भेट देऊन मागील 6 दिवसापासून आमरण उपोषणावर बसलेले महाविकास आघाडी व सर्व घटक पक्ष यांच्यासह नांदूर भागातील गावकरी तरुणांनी व शेतकऱ्यांनी आमरण उपोषण करण्यात आले। गावकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये नांदूर सहजपूर कंपन्यातील बॉयलरची उंची शासकीय नियमानुसार नसल्याने व त्या बॉयलरच्या राखेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची वाट फुटणे, पिके जळणे, शेतीचे नुकसान होणे, त्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक न्याय मिळावा। सर्व कंपन्यांनी गौण खनिज उत्खनन कायदा पाळावा। कंपन्यांनी किमान वेतन कायदा पाळावा। कंपन्यातील केमिकल मिश्रित पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी, पिकांचे स्रोत खराब होत आहेत। त्यातील प्रमुख मागणी म्हणजे स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा। अशा मागण्यासह उपोषणावर बसलेले योगेश बोराटे, उमेश मत्रे, सोमनाथ बोराटे व राजेश पारवे व स्थानिक बेरोजगार युवक। धन्यवाद। चांगल्या प्रकारे होत नाही म्हणजे त्या बॉयलरमधून जर राग पडत असेल तर 100% काहीतरी फॉल्ट आहे, त्यांनी तो सुधारून घ्यावा। जर उंची कमी असेल तर उंची वाढून घ्यावी किंवा काय चूक होत असेल तर ती सुधारून घ्यावी। आता सध्याच्या या सीझनला नांदूर गावामध्ये जे टोमॅटोचं जे पीक असतं त्याला फळ लागलेलं नाही अगदी वर्षभरात, अशी परिस्थिती आहे। किंवा भाजीपाला या परिसरात उगवत नाही। आपल्याकडे भाजी मंडई, पुणे मंडई जवळ आहे, त्यामध्ये भाजीपाला या ठिकाणी उगवत नाही। जो 5 वर्षापूर्वी उगवत होता तो उगवत नाही। आमच्याकडे बोरला वगैरे भरून पाणी येतं, तिचे पिण्यायोग्य नाही। पाणी व्यवस्थापनाची विहीर त्या गोड्यांवरती ती बी दूषित झालेली आहे। म्हणजे थोडक्यात कॅन्सर होण्याची परिस्थिती आहे किंवा काही लोकांना कॅन्सर झालेले आहेत आमच्या गावामध्ये। या कंपन्यांबरोबर ग्रामपंचायत पत्रावर करून कुठली प्रतिक्रिया नाही। समजा फ्लिकदार वगैरे कंपनी आहे किंवा वैष्णवी देवी कंपनी आहे, मुजोर कंपन्या आहेत, त्यामध्ये लोकांना कामाला घेतलं नाही। सरपंचांना सुद्धा दाद दिली जात नाही, अशी परिस्थिती कशामुळे होतंय किंवा कुणाचा वरद असतंय आम्हाला काही समजत नाहीये। त्याबद्दल आम्ही ह्या मागण्या शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं। आतापर्यंत आपले तहसीलदारांनी वगैरे व्हिजिट केली पण कुठली त्याच्यामध्ये काही हे झालेलं नाही, पुढं काही पाऊल उचललेलं नाही। आमची मागप सरकारला विनंती आहे की आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं। चालतंय ना, तुमची मान्य आपण त्या ह्याच्यात पत्रकाराद्वारे आपण पुढच्या सरकारपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करू। आमचा उपोषणाचा 6वा दिवस आहे पण असं ठोस कुठलं पाऊल कंपन्यांनी घेतलं नाहीये। आमच्यावरती खूप मोठा दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय की असं करू तसं करू, अशा गोष्टी कानावर येतात इकडून तिकडून। त्याबद्दल सरकारने दखल घ्यावी एवढी आमची इच्छा आहे। उपोषणाचं काय दृष्टी करून काय समस्या कामगारांचं हे नांदूर सहजपूर इंडस्ट्री एरियात आज उपोषणाचा 6वा दिवस आहे। उमेश महादेव मेत्रे, योगेश भाऊ बोराटे, सोमनाथ बोराटे आणि राजेश पारवे आम्ही उपोषणाला बसलो आहे। तिथं स्थानिक फिलगाड कंपनी आहे आणि अजून परिसरातील कंपनी आहे। ह्या कंपन्या कामगारांचं वेतन कायदा पाळत नाही आणि फिलगाड कंपनीत चांगल्या पद्धतीचं काम आहे, तरी नांदूर आणि सहजपूर या परिसरातील 100 मुलांना कायमस्वरूपी काम मिळावं। 100च मुलं आता हे असतील। कारण काय होतंय तर या ठिकाणी जर 6 महिन्याचा कंपनी पिरियड दिला जातो तर 6 महिन्यात मुलांना परत कामावर काढून टाकलं जातं, तर ते बंद होऊन कायमस्वरूपी कंपनीने कामावर घ्यावे। कारण इथं ह्या कंपनी 2000 मुलं काम करतात, तर म्हणजे स्थानिकांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे आणि कायमस्वरूपी केलं पाहिजे। कारण इथं गावात कंपनी असूनही मुलांना 6 महिने जर ब्रेक दिला तर त्यांनी 6 महिन्यांनी काय करायचं। अजून या ठिकाणी वैष्णवी दूध डेअरी म्हणून छोटी डेअरी, जे डेअरीचं सांडपाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात वगैरे जात आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होतं, त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीचं नुकसान होत आहे आणि ते पाणी परत वाड्याला जाऊन ग्रामपंचायतच्या पिण्याच्या पाण्याची विहीर आहे। प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि काही कंपन्यांच्या बॉयलरची उंची कमी असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे व पिकांचं नुकसान होत आहे, पिकं जळत आहे। त्याच्यावर भर पडल्यामुळे काय होतंय, पिकांची वाढ होत नाही। शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। शासनाने या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे। या ठिकाणी या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहे। कितवा दिवस आज उपोषणाचा 6वा दिवस।
बाकीचं अजून काय नाही, तेच मागणी करून म्हणजे कामगारांचा फक्त प्रश्न तुम्ही सोडवणार आहे. कामगारांचा प्रश्न सुटला पाहिजे. सुटला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे. शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला वायू पाहिजे. प्रदूषण जेव्हा होतंय, अन्याय जल झालेला प्रदूषण आहे, होतंय. जेव्हा अन्याय झालेला आहे ते शेतकऱ्यांना मदत मिळाली मदत मिळाली पाहिजे. मदत मिळाली पाहिजे. हा ते आहे लक्षात येतं. ठीक आहे, तुमचं आपण म्हणणं याचं आता केलेलं आहे. आपण पुढे हे करू. शासनाला कधी जाग येते त्याच्यावर आता ध्यान दिलं पाहिजे आपण. तर शासनाला आम्ही या ठिकाणी उपोषण करता करता दगावल्यावर शासनाला जाग येणार आहे काही असं पण प्रश्न पडलेला आहे. तुमचा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला आता कळलाच पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू. चला घेतो. कामगार एकजुटीचा स्थानिकांना प्राधान्य मिळालंच पाहिजे. कोण म्हणतं मिळत नाही? कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो. सुशिक्षित बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार, मिळालंच पाहिजे, सुशिक्षित बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार. मिळालंच पाहिजे. कोण म्हणतं देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो. कामगार एकजुटीचा विजय असो. मान्य करा, मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. मान्य करा, मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. मान्य करा, मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. कामगार एकजुटीचा विजय असो. मान्य करा, मान्य करा, आमच्या खुर्च्या खाली करा. मान्य. जय मल्हार, जय मल्हार. कामगार एकजुटीचा विजय असो. कामगार एकजुटीचा विजय असो. मान्य करा, मान्य करा, आमच्या मागण्या मान्य